नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल कापसाचं विक्रमी उत्पादन, तर कापसाची लागवड झाल्यानंतर कापसाच्या पिकाला 100% असा द्या खताचा पहिला डोस। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे की जर आपल्याला या वर्षी मिळवायचं असेल एकरी 20 क्विंटल कापसाचं उत्पादन, तर कापसाच्या पिकाला लागवड झाल्यानंतर 100% असा द्या खताचा पहिला डोस। जर आम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपण कापसाला खताचा पहिला डोस देण्यात यशस्वी झालात, तर या वर्षी आपल्याला कापसाचं विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये कापसाच्या पिकाला लागवडीनंतर कोणता डोस द्यावा, या असणाऱ्या खताच्या डोस मध्ये कोणत्या खतांचा वापर केला पाहिजे आणि खतांचा वापर करत असताना कोणत्या खताचा वापर का आणि किती प्रमाणात करायला पाहिजे, या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला मिळवायचं असेल कापसाचं विक्रमी उत्पादन, जर आपल्याला मिळवायचं असेल एकरी कापसाचं 20 क्विंटल उत्पादन, तर कापसाच्या पिकाला लागवडीनंतर 100% असा द्या खताचा पहिला डोस। तर बघा मित्रांनो, खत हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की जो पहलवान असतो त्याच्या असणाऱ्या शक्तिवर्धनासाठी त्या ठिकाणी त्याला खुराक दिला जातो। हा खुराक असतो काजूचा, हा खुराक असतो बदामाचा। अहो मला सांगा, आपल्याकडे दुधाळ जनावर असेल
तर त्याच्या दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी इतर जनावरांपेक्षा आपण त्याला पेंड वेगळी देतो की नाही देतो ना, मग आपल्याही पिकाला अशा खुराकाची आवश्यकता आहे. मग आपलं ही पीक काहीतरी मागतंय आणि ही परिपूर्तता या ठिकाणी जमिनीतून होत नाही. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपल्याला आपल्या पिकासाठी आवश्यक असणारे घटक म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम यांचा त्या ठिकाणी पुरवठा अतिरिक्त पद्धतीनं या ठिकाणी करावाच लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये प्राथमिक अन्न घटक व दुय्यम अन्न घटकांचा या ठिकाणी मेळ कसा साधावा व या पद्धतीनं कसं असं कॉम्बिनेशन आहे की ज्या कॉम्बिनेशनचा वापर जर आपण केला व या वापरानंतर जर रिझल्ट बघितला तर आपल्याला या ठिकाणी एकरी 20 क्विंटल कापसाचं उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही. लक्षात घ्या, कापसाच्या पिकाच्या वाढीसाठी व उत्पादन वाढीसाठी कापसाच्या पिकाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमची अतिरिक्त आवश्यकता असते आणि म्हणूनच मित्रांनो, कापसाच्या लागवडीनंतर दिला जाणारा जो पहिला डोस असतो खताचा, तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणून मित्रांनो, याच्यात गफलत होता कामा नये. मी तुम्हाला एक एक गोष्ट समजावून सांगतो की हा खताचा पहिला डोस का द्यावा, कधी द्यावा, किती द्यावा आणि कसा द्यावा. तर मित्रांनो, पहिले समजून घ्या का द्यावा. तर आपल्या पिकाच्या जोमदार वाढीसाठी जमिनीतून मिळणारे घटक अपुरे असतात. या घटकांची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त डोसेस द्यावे लागतात आणि म्हणून मित्रांनो, आपल्या पिकाला खताचा डोस हा द्यावा लागतो. हे झालं कारण. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की खताचा पहिला डोस कधी द्यावा. लक्षात घ्या, खताचा पहिला डोस आपल्या पिकाला जेवढ्या लवकर तुम्हाला उपलब्ध करता येईल तेवढ्या लवकर उपलब्ध करा, कारण खताचा पहिला डोस लवकर उपलब्ध झाल्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो, हा डोस जमिनीतून दिला जातोय म्हणून हा डोस पिकाला उपलब्ध होण्यासाठी बराच कालावधी लागत असतो आणि यामुळे मित्रांनो, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आपल्याला खताचा पहिला डोस या ठिकाणी द्यावयाचा आहे. आता खताचा पहिला डोस देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपलं पीक 8 ते 12 दिवसाचं झालं म्हणजे 8 ते 15 दिवसाच्या दरम्यान जमिनीमध्ये योग्य ओल पाहून आपल्याला खताचा पहिला डोस द्यायचा आहे, कारण खतामध्ये एक्स्ट्राची गरमी असते आणि जर पाऊस काळ नसेल, पाऊस पाणी नसेल तर या असणाऱ्या खताच्या डोसचा उपाय त्या ठिकाणी त्या प्रमाणात होत नाही. म्हणजे जमिनीत ओल असेल तर याचा रिझल्ट खूप चांगला येत असतो. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो की डोस कोणता द्यावा आणि त्याचं प्रमाण किती असावं ज्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी पडणार नाही. तर आता कसं आहे, काही जण म्हणतात सर आमच्याकडे हे खत मिळते, हे खत मिळत नाही. मग तुम्हाला असं समजावून सांगतो की बाबा हे खत मिळालं तर असं द्या, हे नाही मिळालं तर हे खत घ्या ना असं द्या, म्हणजे तुम्हाला अडचण पडणार नाही. आता तुम्हाला या ठिकाणी 4 कॉम्बिनेशन मी आणले, त्याच्यातलं पहिलं कॉम्बिनेशन सांगतो. तर खताचा पहिला डोस जेव्हा आपण देतात तेव्हा त्याला नायट्रोजन पाहिजे, फॉस्फरस पाहिजे, पोटॅश पाहिजे. कुणाला? कापसाच्या पिकाला. मग लक्षात घ्या मित्रांनो, जर आपल्याकडे डीएपी उपलब्ध होत असेल म्हणजे डाय अमोनिया फॉस्फेट, जर डीएपी आपल्याकडे उपलब्ध होत असेल तर त्या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला या डीएपी मध्ये काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. अहो, डीएपी मध्ये असते 18% नायट्रोजन आणि फॉस्फरस असते 46%, पोटॅशियम असते 0%. म्हणजे फक्त हा एकच खताचा डोस देऊन भागणार नाही, यासोबत आपल्याला पोटॅशियम वेगळं द्यावं लागेल. जर आपण डीएपी या खताचा वापर करत असाल पहिल्या डोस मध्ये तर वापर कसा करायचा समजून घ्या. आपल्याला डीएपी घ्यायचं एकरासाठी, म्हणजे एकरभर कापूस असेल तर त्यासाठी 50 किलो डीएपी घ्या, 25 किलो एमओपी मिरॉप पोटॅश घ्या, याच्यात पोटॅशियम स्पेशल असते, आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्या. मॅग्नेशियम सल्फेट का बरं? तर भविष्यामध्ये आपल्या कापसाच्या पिकामध्ये जो लाल्या रोग येतो ना, याला रोखण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा आहे. बहुतांश माझे मित्र काय करतात की लाल्या आल्यानंतर उपाय करतात. अहो येतो माहित आहे ना,
मग काय करायचं, लाल्या हा मॅग्नेशियम सल्फेटच्या कमतरतेमुळे येतो ना, मग पहिल्यापासूनच मॅग्नेशियम सल्फेट देऊ, तुम्हाला अडचण पडणार नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, पहिलं कॉम्बिनेशन 50 किलो DAP प्लस 25 किलो मिरा ऑफ पोटॅश आणि प्लस 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, एकरी 85 किलोचा हा डोस असणार आहे. त्यानंतर कॉम्बिनेशन नंबर 2 की बाबांनो चला आपल्याला DAP उपलब्ध झालं नाही, आता कुठं कुठं कधी कधी काय होते की DAP उपलब्ध होत नाही, त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं, सेकंड ऑप्शन वापरायचे 10-26-26. हा कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी असणारा त्या ठिकाणी काळजाचा विषय आणि खूप महत्त्वाचं खत. तर 10-26-26चा वापर करताना तुम्ही लक्षात घ्या, 10% नायट्रोजन, 26% फॉस्फरस, 26% या ठिकाणी पोटॅशियम आहे आणि गरजेपेक्षा हे कमी असल्यामुळे डोस वाढवावा लागतो, पण सगळे अन्न घटक असतात म्हणून वेगळं पोटॅश देण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हाला 10-26-26 या असणाऱ्या खताचा वापर करायचा असेल तर लक्षात घ्या, एकरी तुम्हाला 75 किलो 10-26-26 हे खत घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट मिसळायचे. या पद्धतीनं जर आपण पहिला डोस दिला तर आपल्या पिकाला नायट्रोजन, फॉस्फरस आणि त्यासोबत पोटॅशियम मिळते व सोबत मॅग्नेशियम आणि सल्फर सुद्धा या ठिकाणी मिळून जाते. त्यानंतर तिसरं कॉम्बिनेशन की चला बाबांनो आपल्याला DAP मिळणं झालाय, 10-26-26 मिळणं झालाय, तर मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं, तर या ठिकाणी तिसरं कॉम्बिनेशन आहे 12-32-16. यात 12% नायट्रोजन, 32% फॉस्फरस, 16% पोटॅशियम आहे. तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रमाण वाढवून घ्यावं लागेल, वेगळं पोटॅश काय द्यायची गरज नाही. जर 12-32-16 हे खत तुमच्याकडे असेल तर तुम्हाला काय करायचं, एकरी 75 किलो 12-32-16 आणि त्यासोबत 10 किलो कंपल्सरी मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायचा, म्हणजे एकूण 85 किलो. आता काही जण म्हणतील सर DAP पण नाही, 10-26-26 पण नाही, 12-32-16 पण नाही, पण आमच्याकडे 20-20-0-13 खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. चालतो का? चालायला सगळंच चालते, फक्त कॉम्बिनेशन योग्य पाहिजे. तर 20-20-0-13 मध्ये काय असते, 20% नायट्रोजन असते, 20% फॉस्फरस असते, 0% पोटॅशियम असते आणि 13% सल्फर असते, म्हणजे वेगळं पोटॅश देणं इथं गरजेचं आहे. जर 20-20-0-13 देत असेल तर लक्षात घ्या, एकराला आपल्याला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी 50 किलो 20-20-0-13 हे खत द्यायचे. त्याच्यामध्ये 25 किलो आपल्याला काय करायचे, एकरी मिरा ऑफ पोटॅश मिक्स करायचे आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट. या तिन्हीचं कॉम्बिनेशन आपल्या कापसाच्या पिकाला आवश्यक असणाऱ्या घटकांची पूर्तता करते आणि ज्यामुळे अडचण भासत नाही. या पद्धतीने DAP असेल तर DAP द्या, नसेल तर 10-26-26, नसेल तर 12-32-16, नसेल तर 20-20-0-13 यापैकी कोणता ना कोणता खत उपलब्ध होत असतो. पण लक्षात घ्या, भेसळ डोस देत असताना आपण कशासोबत काय द्यायलो हे गरजेचं आहे. फक्त एकाच अन्न घटकाचा वापर किंवा मूलद्रव्याचा वापर वाढवून फायदा नाही. आपल्या पिकाला काय लागते, कधी लागते, कसं लागते आणि किती लागते हे जोपर्यंत समजणार नाही आणि त्या पद्धतीनं त्या प्रमाणात आपण त्याची परिपूर्तता करणार नाही तोपर्यंत आपण विक्रमी उत्पादन मिळवू शकणार नाहीत. पण हा आपला मित्र प्रत्येक कॉम्बिनेशन आपणास सांगत राहील, ज्यामुळे मित्रांनो या वर्षी एकरी 20 क्विंटल कापूस उत्पादन मिळवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही. हा होता खताच्या पहिला डोसचा असणारा व्हिडिओ. यासोबत मी खताचा दुसरा डोस, खताचा तिसरा डोस याचाही व्हिडिओ घेऊन येणार आहे. सोबतच मित्रांनो कापसाची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी फवारणी, यात कोणत्या औषधाचा वापर करायचा, औषधाचा वापर का करायचा, किती करायचा, कसा करायचा, सोबत 19-19चा वापर कोणत्या फवारणीत करायचा, 12-61-00, त्यासोबत 0-52-34 आणि 00-50चा वापर कधी कसा करायचा, ज्यामुळं यावर्षी लक्षात घ्या आपल्याला विक्रमी उत्पादन मिळवण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की काय देतात यापेक्षा कधी आणि कसं देतात आणि ते पिकाला लागू किती प्रमाणात पडते यावरती उत्पादन अवलंबून असते. वेळ सरून गेल्यानंतर जर आपण उपायांचा उपयोग केला तर काही अर्थ आहे का? अजिबात नाही. म्हणून मित्रांनो जमिनीमध्ये ओल असेल आणि 8 ते 15 दिवसाचा कापूस आपला असेल तर तेव्हा बांगडी पद्धतीनं जर आपण या ठिकाणी या डोसचा वापर केला तर 100% आपला फायदा होऊन जाईल. तर मित्रांनो भविष्यात कापसाबद्दल कोणतीही अपडेटेड माहिती म्हणजे की बाबा कापसाची त्या ठिकाणी फवारणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन सगळ्या पद्धतीची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. त्यामुळं आपल्या कापसाच्या उत्पादन वाढीसाठी पाहत रहा आपलं आवडतं YouTube चॅनल
शेती मित्र. मी आशा करतो की हा व्हिडिओ आपणास आवडला असेल, त्यामुळे या व्हिडिओला प्लीज जाता जाता एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करून द्या. राहिलं असेल सबस्क्राईब करायचं, तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.